नमस्कार मित्रांनो, चला पटापट जाणून घेऊया महाराष्ट्राच्या 10 ठळक बातम्या, कृषी क्षेत्रामधल्या आणि विविध बातम्या फक्त 5 मिनिटात. आणि आपण कुठल्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री दत्त शिरोळेचे एक रकमी विना कपात ऊस बिल खात्यात जमा. शेवटी टनाला काय दिला दर? शिरोळे येथील श्री दत्त साखर कारखान्याचे आपली विश्वासार्हता जपत चालू हंगामात गाळप झालेल्या ऊसाची बिले एक रकमी आणि संपूर्ण विना कपात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहेत. महाराष्ट्र वेदर अपडेट. राज्याच्या हवामानात बदल होणार. पुढील आठवड्यात 3 दिवस गारपिटीची शक्यता. उत्तर भारतातील राजस्थान आणि काश्मीर परिसरात निर्माण होणाऱ्या पश्चिमी प्रकोपचार वेस्टर्न डिस्टर्बन्स विपरीत परिणाम म्हणून आता राज्यासह मुंबईच्या हवामानात बदल होणार आहेत. आता गॅस मिळो अगर न मिळो, शेतकऱ्यांकडे आहे LPG गॅसला हा सर्वोत्तम पर्याय. बायोगॅस डिमांड. केंद्र व राज्य शासनाने बायोगॅसच्या माध्यमातून धूरमुक्त गावे करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये देशात नंबर 1 वर कोल्हापूर जिल्हा राहिला आहे. ज्वारीच्या उत्पादनात घट, दरात मात्र दुपटीने वाढ. वाचा शाळू ज्वारीला प्रति क्विंटल काय दर? सध्या शाळूची मळणी नुकतीच होऊन नवे धान्य शेतकऱ्यांच्या घरात येऊ लागले आहे. त्यामुळे सध्या घरगुती शाळू प्रति किलो चांगला भाव मिळत आहे. तुमच्या घरगुती गॅस वापरात बचत करायची, मग स्वयंपाक करताना करा हे सोपे उपाय. इराण अमेरिका इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती तणावामुळे महाराष्ट्र आणि भारतात LPG गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत गॅस बचतीसाठी आपण काय करू शकत? मका खरेदी. मका विक्रीसाठी आलेले शेतकरी अडकले. खरेदी प्रक्रिया मंद. शासकीय मका खरेदी केंद्रावर संत कामकाजामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. मका विक्रीसाठी आलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून अनेक शेतकऱ्यांना रात्रभर थांबावे लागत आहे. मृत्यूपत्र कधी, कसे व कशासाठी करावे? काय आहेत फायदे? जाणून घ्या सविस्तर. मृत्यूपत्र आपली संपत्ती आपल्या पश्चात आपल्या प्रियजनांना आणि कायदेशीर वारसांना विनासायास हस्तांतरित करणे हे वारस हक्क नियोजनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. तूर सोयाबीन मार्केट. तूर वाढली, सोयाबीन कमी. बाजारातील दरांचे नवे समीकरण वाचा सविस्तर. तूर सोयाबीन मार्केट. बाजार समितीत तुरीच्या दराने चांगलीच पकड कायम ठेवली आहे. कमाल भाव 8,441 रुपयापर्यंत पोहोचला असताना सोयाबीनची आवक अपेक्षापेक्षा कमी नोंदवली गेली.